सर्वांना सप्रेम नमस्कार. मी प्राध्यापक महेंद्र खरात आपल्या पुढे न्यायशास्त्र या विषयामध्ये आपला जो एक मुद्दा आहे की कायदा म्हणजे काय, तर या कायदा म्हणजे काय या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. आता कायद्याच्या अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. कायदा म्हणजे काय हे जर आपण धर्मशास्त्राप्रमाणे पाहिलं तर कायद्याच्या व्याख्या सर्वात प्रथम हिंदू धर्मामध्ये जर आपण म्हटलं तर हिंदू धर्मामध्ये याला धर्म शब्द वापरलेला आहे. म्हणजे कायदा म्हणजे काय आहे तर कायदा म्हणजे धर्म आहे असा हिंदू धर्मामध्ये शब्द वापरलेला आहे. त्यानंतर जर आपण मुस्लिम धर्मामध्ये पाहिलं तर मुस्लिम धर्मामध्ये त्याला हुकूम असा शब्द येतो आणि त्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये त्याला हुकूम या शब्दानं कायद्याचा अर्थ सांगितलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण जर रोमन मध्ये गेलात तर रोमन धर्मामध्ये याला जस किंवा न्याय असं म्हटलेलं आहे, जस. तर अशा पद्धतीनं फ्रान्समध्ये त्याला ड्रॉइट हा शब्द आहे. प्राचीन हिंदू वेदामध्ये जर आपण पाहिलं तर लॉ इज किंग ऑफ किंग म्हणजेच काय तर कायदा जो असतो तो कायदा राजाचा राजा आहे, राजाचा राजा. लॉ इज किंग ऑफ किंग असं वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण राजा जरी असला तरी राजा हा कायद्याचं पालन करतो आणि त्यामुळे कायदा हा राजापेक्षाही श्रेष्ठ आहे. लॉ इज किंग ऑफ किंग. आता यामध्ये जस्टिनियन यांनी असं म्हटलेलं आहे की कायदा म्हणजे अन्यायकारक गोष्टी थांबवण्यासाठी कायदा महत्वाचा आहे. आता ग्रीन यांच्या मते, ग्रीन यांनी जी व्याख्या केलेली आहे आणि ग्रीन असं म्हणतात की कायदा म्हणजे हक्क व जबाबदारीची व्यवस्था आहे. हक्क व जबाबदारी याची व्यवस्था म्हणजे कायदा आहे. म्हणजे कायद्यामध्ये आपले राईट्स काय असतात आणि आपली ड्युटी काय असते ही कायद्यानं सांगितलेली असते. जसं आपण म्हणतो की भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड, त्यामध्ये त्याचं उल्लंघन जर आपण केलं तर आपल्याला शिक्षा होणार आहे किंवा टॉर्ट मध्ये आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागते. म्हणजे कायदे जे असतात किंवा कॉन्ट्रॅक्ट मध्ये कराराचा भंग झाला तर आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागते. म्हणजे कायद्याचा अर्थ असा आहे की कायद्यामध्ये आपले हक्क किंवा राईट्स आणि जबाबदारी जी आहे ती कायद्यामध्ये दिलेली असते. आता उल्पियन यांनी त्याला न्याय असा शब्द वापरलेला आहे. उल्पियन यांनी त्याला न्याय म्हणजे कायदा हा शब्द आणलेला आहे. आता हार्टनं मात्र याच्याले हार्ट, ज्याला आपण हर्ट ऑफ द ज्युरिस्प्रुडन्स, ज्याला आपण असं म्हणू शकतो की अतिशय महत्वाची संकल्पना म्हणजे कायदा आणि नीतिमत्ता याचा संबंध याच्याले हार्ट यांनी दिलेला आहे. आता याच्याले हार्ट यांच्या मतानुसार कायदा म्हणजे त्यांनी नियमांचा संच असा शब्द वापरलेला आहे. नियमांचा संच. आता त्यांनी दोन प्रकारचे नियम आपल्याला सांगितलेले आहेत की कायदा म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ द रूल्स, म्हणजे नियमांचा संच असतो. आता नियमांचा संच याचा अर्थ त्यांनी पहिल्यांदा प्राथमिक नियम असा शब्द दिलेला आहे आणि दुसरा आहे दुय्यम नियम. म्हणजे कायदा म्हणजे द लॉ मीन्स द कॉम्बिनेशन ऑफ द प्रायमरी रूल्स आणि सेकंडरी रूल्स. कायदा जो असतो तो प्राथमिक नियम आणि दुय्यम नियमांचा संच आहे, याला कायदा म्हटलं जातं. आता प्राथमिक नियम यामध्ये ते असं म्हणतात की प्राथमिक नियम जे असतात इम्पोज द ड्युटीज, म्हणजे आपले कर्तव्य काय आहेत हे आपल्याला प्राथमिक किंवा प्रायमरी रूल्स सांगतात. जसं की आपली कर्तव्य काय आहेत, म्हणजे हे जे प्राथमिक नियम असतात ते आपल्याला बंधनकारक असतात, आपल्याला सक्तीचे असतात. प्राथमिक नियम जे असतात ते बंधनकारक असतात, सक्तीचे असतात. प्रत्येक व्यक्तीनं हे प्राथमिक नियम पाळले पाहिजेत. आता याच्याले हार्ट यांनी त्याची उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. जसं की इंडियन पिनल कोड, यामध्ये आपण अपराध म्हणजे काय आणि अपराधाची वेगळी कलम त्यामध्ये दिलेली आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनं भारतीय दंड संहितेचं पालन करावं हे आयपीसी प्रमाणे आपल्याला बंधनकारक आहे. म्हणजे आयपीसी झालं किंवा लॉ टॉर्ट झालं यांना ते प्राथमिक नियम म्हणतात किंवा प्राथमिक नियमामध्ये असे नियम येतात, असे कायदे येतात की जे प्रत्येक मनुष्य मात्राला, जो कोणी मनुष्य असेल त्या प्रत्येक मनुष्याला ते कायदे हे बंधनकारक असतात. त्याला प्रायमरी रूल्स असा शब्द आहे. आणि सेकंडरी रूल्स मध्ये त्याने असं म्हटलं की कन्फर्म द पॉवर्स, म्हणजे दुय्यम नियम जे असतात ते आपल्याला आपले पॉवर्स सांगतात, आपले अधिकार काय. आणि याचंही उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट जेव्हा आपण म्हणतो किंवा सक्सेशन ऍक्ट म्हणतो,
किंवा गार्डियनशिप ऍक्ट म्हणतो, की ज्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर करार केला तर करारामध्ये आपले हक्क जे असतात ते करारामध्ये आपले हक्क हे ठरवले जातात. जसं की प्रस्ताव देणारा आणि प्रस्ताव स्वीकारणारा, ज्याला आपण ऑफरर आणि ऑफरर म्हणतो, ऑफरी म्हणतो. तर इथं करारामध्ये आपले जे हक्क असतात ते हक्क निश्चित केले जातात आणि त्यामुळं दुय्यम जे नियम असतात ते आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. जसं की आपण करारामध्ये सहभागी इच्छेने होतो आणि त्यामुळं आपल्याला जे दुय्यम नियम असतात त्यामध्ये आपले अधिकार जे असतात ते अधिकार कायम केले जातात आणि त्यामुळं आपल्याकडे एच.आर.ए. हार्ट यांनी नियमांचा संच असा शब्द वापरलेला आहे आणि कायदा म्हणजे नियमांचा संच जे की प्राथमिक आणि दुय्यम नियम असतात असा शब्द त्यामध्ये वापरलेला आहे. आता साल्मंड हे फार मोठे विचारवंत आहेत आणि त्यांनी अतिशय महत्त्वाची संकल्पना मांडली की साल्मंड असं म्हणतात की लॉ इज रूल्स फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. म्हणजे कायदा काय आहे तर कायदा असे नियम असतात. कशासाठी? कायदा म्हणजे नियम आहेत जे प्रशासन चालवण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रशासन चालवण्यासाठी महत्त्वाचे असतात. कायदा म्हणजे नियम असतात की ज्यामध्ये प्रशासन चालवण्यासाठी त्याला आपण महत्त्वाचे मानतो. म्हणजे साल्मंडने असं म्हटलेलं आहे की लॉ इज रूल्स फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. आता प्रशासन किंवा न्याय देण्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे रूल्स आपल्याला महत्त्वाचे असतात. एक सिव्हिल जस्टिस आणि दुसरा आहे क्रिमिनल जस्टिस. आता सिव्हिल जस्टिस जो आहे त्याला आपण दिवाणी न्याय म्हणतो. तर दिवाणी न्यायामध्ये आपल्याला नुकसान भरपाई जी असते ती मिळत असते. त्यामुळे न्याय दोन प्रकारचे असतात. आपण कोर्टामध्ये जरी गेलात तर कोर्ट दोन प्रकारे असतात. एक सिव्हिल कोर्ट असतं, एक सेशन कोर्ट असतं, त्याला आपण क्रिमिनल कोर्ट सुद्धा म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं सिव्हिल जस्टिस आणि क्रिमिनल जस्टिस ज्याला आपण फौजदारी स्वरूपाचे जे गुन्हे असतात हे या न्यायालयामध्ये चालवले जातात. त्यामुळे न्याय जो असतो तो दिवाणी आणि फौजदारी अशा दोन प्रकारे न्याय जो असतो तो दिला जातो आणि त्यामुळे साल्मंड हे अतिशय महत्त्वाचे विचारवंत आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे कायदा म्हणजे नियमांचा संच आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रशासन ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस न्याय देण्यासाठी आपल्याला ते नियम जे असतात ते महत्त्वाचे असतात. आता विल्सन यांनी कायद्याला विचार आणि सवयीचा भाग मानलेला आहे. थोडीशी वेगळी व्याख्या त्यांनी केलेली आहे. विल्सन याच्या मतानुसार कायदा जो असतो तो कायदा काय आहे तर कायदा म्हणजे विचार आणि सवयींचा भाग, विचार व सवयींचा भाग असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. आता याला आपल्याला असं म्हणता येईल की कायदा म्हणजे आपले थॉट्स किंवा विचार असतात आणि सवयी म्हटल्यानंतर त्याला कस्टम पण आपण म्हणू शकतो की आपल्या परंपरेने चालत आलेली आपली वर्तणूक, त्याला कायद्यामध्ये त्यांनी कायदा विचार आणि सवयी असा शब्द वापरलेला आहे. आता पॅटर्न यानं त्यामध्ये कायदा म्हणजे नियमांचा संच आहे की जो समुदायाला बंधनकारक आहे. पॅटर्न याने असं म्हटलेलं आहे की कायदा म्हणजे नियमांचा संच आहे, नियमांचा संच आहे आणि समुदायाला बंधनकारक आहे. समुदायाला बंधनकारक म्हणजे आपण प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे कायदा अशा प्रकारचा नियमांचा संच आहे की तो प्रत्येकानं त्याचं पालन जे आहे ते केलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आपण जर ऑस्टिनची डेफिनेशन पाहिली तर ऑस्टिननं कायद्याबद्दल एक आदेश अशा पद्धतीने म्हटलेला आहे. आता ऑस्टिननी कायद्याला एक आदेश मानलेला आहे आणि त्यामुळे ऑस्टिनची डेफिनेशन ही सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जॉन ऑस्टिन यांची जर आपण व्याख्या पाहिली तर जॉन ऑस्टिन यांनी कायदा म्हणजे त्याला कायदा जो असतो तो सार्वभौम सत्ता कायदा बनवते. ऑस्टिनची डेफिनेशन आपण पाहतोय. जॉन ऑस्टिन, जॉन ऑस्टिन कायदा जो असतो तो सार्वभौम सत्ता बनवते. कायद्यामध्ये आदेश असतो. प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्या कायद्याचं पालन केलं पाहिजे आणि नाही केलं तर त्यामध्ये शिक्षा जी आहे ती शिक्षा होणार आहे. म्हणजे ऑस्टिननी आपल्याला कायद्याचे 4 महत्त्वाचे वेगवेगळे मुद्दे सांगितलेले आहेत. ऑस्टिनच्या मतानुसार लॉ इज मेड बाय द सॉवरेन पॉवर.
सार्वभौम सत्ता ही कायदा बनवते. त्यामध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणू शकतो किंवा कायदे मंडळ, ज्याला आपण खासदार आणि आमदार म्हणू शकतो. तर कायदा जे आहे ते सार्वभौम सत्ता बनवते. ज्याच्या हातामध्ये संपूर्ण देशाची सत्ता असते ते कायदा बनवतात. आता कायद्यामध्ये आदेश असतो. आदेश म्हणजे काय की त्याला आपण कमांड म्हणतो. म्हणून ऑस्टिनच्या थेअरीला कमांड थेअरी सुद्धा म्हटलं जातं. तर कायद्यामध्ये आदेश असतो आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्या आदेशाचं पालन करावं. आणि त्यामुळं त्यांनी कायद्याला एक कर्तव्य मांडलेलं आहे. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्यानं कायद्याचं पालन केलं पाहिजे. आणि जर कायद्याचं पालन केलं नाही तर त्यामध्ये त्यांनी सँक्शन असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला शिक्षा होऊ शकते. म्हणजे ऑस्टिनचं म्हणणं आहे की लॉ इज मेड बाय सॉव्हरेन पॉवर. इच अँड एव्हरी लॉ देर इज ए कमांड. इफ देर इज एनी रिक्वेस्ट दॅट इज नॉट ए लॉ. सो इच अँड एव्हरी लॉ इज मेड बाय द सॉव्हरेन पॉवर. देर इज ए कमांड. कमांड इज गिवन बाय द सॉव्हरेन पॉवर. सार्वभौम सत्तेने आदेश दिलेला असतो आणि इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी पर्सन. प्रत्येकाचं कर्तव्य असतं की जो सार्वभौम सत्तेने कायदा दिलेला आहे त्याचं पालन केलं पाहिजे. आणि इफ डिसओबे द ड्युटी देन देयर इज अ सँक्शन ऑन पनिशमेंट. किंवा जर आपण या कर्तव्याचं पालन केलं नाही तर आपल्याला त्यामध्ये शिक्षा जी असते शिक्षा होऊ शकते. आणि हा दृष्टिकोन जो आहे तो ऑस्टिनने आपल्याला दिलेला आहे. आणि यानंतर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या कलम अनुच्छेद ज्याला आपण म्हणूया अनुच्छेद 13(3) मध्ये आपल्याला कायद्याची व्याख्या ही राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा कायदा म्हणजे काय हे नमूद केलेलं आहे. आणि कायदा याचा अर्थ सर्व प्रकारचे नियम असा शब्द वापरलेला आहे. नियम, त्यानंतर नियमन किंवा अध्यादेश, अधिसूचना असं वेगवेगळ्या किंवा बायलॉज ज्याला आपण म्हणतो, पोटनियम किंवा परिपत्रक असतील या सगळ्यालाच कायदा मानलेला आहे. म्हणजे 13(3) मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये लॉ मीन्स द इन्क्लुडिंग द ऑर्डिनन्स, रूल्स, रेग्युलेशन, बायलॉज, कस्टम अँड युसेजेस. म्हणजे कस्टम सुद्धा आपल्या रूढी ज्याला आपण म्हणतो रूढी ही सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या कलम 13(3) मध्ये कायदा म्हणून गृहीत धरलेली आहे. आणि त्यामुळं कायद्याचं स्वरूप जे आहे किंवा कायद्याची जी व्याख्या आहे ती आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करतोय की कायदा म्हटल्यानंतर कायद्याबद्दल वेगवेगळ्या धर्मशास्त्रांमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत. जसं की कायद्यामध्ये हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये त्यामध्ये कायदा म्हणजे धर्म मानलेला आहे. प्रत्येक व्यक्तीचा धर्म आहे. प्रत्येक व्यक्तीनं कायद्याचं पालन केलं पाहिजे. मुस्लिम धर्मामध्ये त्याला हुकुम शब्द आलेला आहे. त्यानंतर रोमन मध्ये त्याला जस्ट म्हटलं जातं. फ्रान्समध्ये त्याला ड्रॉइट म्हटलं जातं. वेदामध्ये सुद्धा आपल्याला संदर्भ सापडतो की लॉ इज किंग ऑफ किंग असा शब्द वापरला जातो. लॉ इज किंग ऑफ किंग म्हणजेच काय राजा जो आहे तो कायद्याचं पालन करतो. आणि त्यामुळं कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे कारण राजा जो असतो तो कायद्याचं पालन करतो. आता यामध्ये आपण वेगळ्या व्याख्या सुद्धा पाहिलेल्या आहेत. जसं की ग्रीन यांनी असं म्हटलेलं आहे की कायदा म्हणजे आपले हक्क ज्याला आपण राईट्स म्हणतो आणि जबाबदारी म्हणजे राईट्स अँड लायबिलिटीज किंवा राईट्स अँड ड्युटीज याची जबाबदारी म्हणजे कायदा असं त्यांनी म्हटलेलं आहे. विल्सन यांनी त्याला विचारांचा आणि सवयींचा भाग मानलेला आहे. तर पॅटर्न यांनी त्याला नियमांचा संच मानलेला आहे की समुदायाला म्हणजे लोकांना ते बंधनकारक असतात. अशाच पद्धतीनं हार्ट यानं अतिशय वेगळा मुद्दा मांडलेला आहे की हार्टचं म्हणणं आहे की कायदा म्हणजे नियमांचा संच असतो. त्यामध्ये प्राथमिक नियम आणि दुय्यम नियम अशा पद्धतीने त्याने 2 नियम आपल्याला दिलेले आहे. अशाच पद्धतीनं आपल्याकडे राज्यघटनेच्या अनुच्छेद 13(3) मध्ये कायदा म्हणजे तर अध्यादेश असेल, नियम असेल, नियमन असेल, अधिसूचना असेल, पोटनियम असतील यांना कायदा त्यामध्ये म्हटलेला आहे. आणि आता अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर डीन रास्कोपाउंड जे आहेत जे अतिशय महत्त्वाचे सोशल इंजिनिअरिंग थेअरी आणि त्यांनी कायद्याबद्दल असं म्हटलेलं आहे की कायदा लॉ इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल प्रोग्रेस. त्यांनी कायद्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल प्रोग्रेस असं म्हटलेलं आहे. तर रास्कोपाउंड यांनी कायदा म्हणजे समाज परिवर्तनाचं साधन मांडलेलं आहे. म्हणजे समाज परिवर्तन जर आपल्याला करायचं असेल तर समाज परिवर्तन करायचं असेल तर कायदा हा महत्वाचा आहे. लॉ इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. लॉ इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ द सोशल प्रोग्रेस. आणि त्यामुळं कायद्यामध्ये
तीन प्रकारच्या हिताचं रक्षण होतं, ज्याला आपण म्हणतो की वैयक्तिक हित, त्यानंतर सार्वजनिक हित आणि तिसरा मुद्दा त्यांनी वापरलेला आहे वैयक्तिक हित, ज्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. दुसरा आहे सार्वजनिक हित, त्याला आपण पब्लिक इंटरेस्ट म्हणतो. आणि तिसरं जे आहे ते सामाजिक हित. आणि त्यामुळं रॉस्को पॉन्ड याच्या थेरीला इंटरेस्ट थेरी असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच की कायदा जो आहे तो आपलं व्यक्तिगत हित पाहत असतो, कायदा जो आहे आपलं सार्वजनिक हित जपतो आणि कायदा जो आहे आपलं सामाजिक हित सुद्धा जपत असतो. आणि त्यामुळे कायद्याच्या बद्दल डीन रॉस्को पॉन्ड यांनी असं म्हटलेलं आहे की कायदा जे आहे समाज परिवर्तनाचं साधन आहे. कायदा लॉ इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ द सोशल प्रोग्रेस. कायद्यामुळे आपण समाजामध्ये प्रगती आणू शकतो, हे कायद्याचं तत्व त्यांनी म्हटलेलं आहे. आता कायद्याबद्दल जर आपण हिस्टॉरिकल स्कूल पाहिलं तर त्यांनी सुद्धा कायद्याबद्दल वेगळा मुद्दा मांडलेला आहे. लॉ इज अ हिस्ट्री असा शब्द आलेला आहे. म्हणजे कायदा काय आहे तर कायदा हा इतिहास आहे, अशा पद्धतीने त्यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे. आणि कायदा म्हणजे इतिहास हा जो मुद्दा आहे तो आपल्याला सॅव्हिग्नी या विचारवंतानं मांडलेला आहे की कायदा म्हणजे हा इतिहास आहे. त्याने असंही म्हटलेलं आहे की तुम्ही मला तुमच्या देशाचा कायदा सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचा इतिहास सांगतो. आणि त्यामुळे सॅव्हिग्नी जो आहे तो सॅव्हिग्नी हा सुद्धा कायद्याबद्दल बोलतो आणि त्याने असं म्हटलेलं आहे की कायदा हा इतिहास आहे. कायदा आणि इतिहासाचा संबंध आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की मला तुमच्या देशाचा इतिहास सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचा कायदा सांगतो. तर लॉ इज नथिंग बट द लॉ इज अ हिस्ट्री. त्याने एक शब्द वापरला तो होता होल्जिस्ट, जो जर्मन शब्द आहे. होल्जिस्ट याचा अर्थ लोकांच्या भावना. त्यामुळं कायदा म्हणजे काय आहे तर कायदा म्हणजे लोकांच्या भावना असतात की ज्या कायद्यामध्ये येतात. म्हणजे लोकांची डिझायर असेल, इच्छा असतील, आकांक्षा असतील, भावना असतील, ह्या जपण्यासाठी आपण वेगवेगळे कायदे जे आहे ते बनवत असतो. त्याला आपण हिस्टॉरिकल स्कूल असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये आपण जर वास्तववादी सिद्धांतामध्ये गेलो तर अमेरिकन मध्ये वास्तववादी सिद्धांत जो आहे यामध्ये अमेरिकन लीगल रिअलिझम यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की कायदा म्हणजे जे न्यायालय आपली जबाबदारी पार पाडतं त्याला कायदा म्हटलं जातं. लॉ इज व्हॉट कोर्ट डू असा शब्द आलेला आहे की न्यायालय म्हणजे काय आहे, कायदा म्हणजे काय आहे की न्यायालय जे काम करतं त्याला कायदा म्हटलं जातं. कारण त्यांनी असं म्हटलं की बुक्स ऑफ द लॉ आर द डेड, ज्याला आपण मृत असं म्हणू शकतो. तर जे जजेस असतात, न्यायाधीश असतात, त्या शब्दांचा अर्थ लावतात आणि त्यामुळं द लॉ इंटरप्रिटेड बाय द जजेस. आणि त्यामुळं कायदा म्हणजे काय आहे की जे न्यायालय कामकाज करतं त्याला कायदा असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं अमेरिकन वास्तववादानं, अमेरिकन लीगल रिअलिझम यांनी जो न्यायालयाची भूमिका आहे, मग कार्डोझो असतील, जस्टिस होम्स असतील, तर यांनी न्यायालयाची भूमिका ही महत्वाची मांडली. आणि न्यायालय जे काही करतं त्याला खऱ्या अर्थानं कायदा म्हणावं लागेल. अशा वेगळ्या पद्धतीने जे विचार आहेत ते कायद्याबद्दल मांडलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.